नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, गेल्या अनेक वर्षांपासून ड्रोनचा वापर हा विविध क्षेत्रात होताना पाहायला मिळतोय. औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. मात्र आता कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा ड्रोनचा वापर केला जातोय. कृषी क्षेत्रात अनेक आव्हानं येतात आणि त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ड्रोनचा वापर आता कृषी क्षेत्रामध्ये केला जातोय. मात्र ड्रोनचा वापर हा कृषी क्षेत्रामध्ये शेतीसाठी कशा पद्धतीनं केला जातो, कोणकोणत्या कारणांसाठी केला जातो, त्याचा उपयोग कशा प्रकारे आहे किंवा ड्रोनचा वापर करताना शेती क्षेत्रामध्ये कोणती आव्हानं येतात, या सगळ्याच विषयावर आज आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे शेतीसाठी ड्रोनचा वापर. आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर सचिन नलावडे यांना. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, आज आपण शेतीसाठी ड्रोनचा वापर होतो त्याबद्दल बोलणार आहोत. पण मुळातच आधुनिकीकरण जे आहे, आधुनिकीकरण म्हणा किंवा एकूणच शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची जोड देणंच का आवश्यक आहे सध्या? ड्रोन हा एक विभाग आहे ज्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. परंतु एकूणच आजपर्यंत आपण जी शेती करत आहोत ती पारंपरिक शेती आहे आणि त्या पारंपरिक शेतीच्या सहाय्याने आपण आपली उपजीविका साधू शकतात. शेतकरी बंधू आत्तापर्यंत खूप कष्ट करतात, परंतु अचानक पाऊस येतो, कधी कधी दुष्काळ पडतो. अशा बदलत्या हवामानामध्ये आपल्याला शेतीमधून अधिक उत्पादन घेणं आणि त्याबरोबर जे कीड रोग येतात त्यांना टाळून आपलं उत्पादन वाढवणं, याकरता आपल्याला डिजिटल शेती म्हणजेच आपल्याला पिकांमधून मिळणारी माहिती गोळा करणं आणि त्याच्यावरून निर्णय घेऊन त्याच्यापासून आपल्याला पुढे अचूक निर्णय घेतलेले अचूक ज्या निविष्ट आहेत त्या ज्या ठिकाणी हव्यात त्या ठिकाणी देणं, म्हणजे काटेकोर शेतीचा वापर केला तर आपण आपलं उत्पादन आणि उत्पन्न दुप्पट करण्याचं जे आपल्या पंतप्रधानांचं महत्त्वाकांक्षा आहे ती आपण नक्की पूर्ण करू शकू. त्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे. निश्चितच. आणि भारतीय जी शेती आहे किंवा कृषी क्षेत्र आहे त्यामध्ये आता आपल्याला अशा प्रकारे तंत्रज्ञानाची जोड ही पाहायला मिळते किंवा त्याचा वापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. आणि आता तुम्ही ड्रोनबद्दल बोलताय, पण म्हणजे सर्वसामान्य माणसांना ड्रोन म्हटलं की फक्त काही फंक्शनसाठी त्याचा वापर होतो, फोटो काढण्यासाठी वगैरे, तिथपर्यंतच माहिती होतं. पण नेमका हा ड्रोनचा वापर म्हणजे काय आहे शेतीसाठी, किंवा हे ड्रोनच काय आहे? खरं तर ड्रोन म्हणजे आपण पाहिलेलं असेल की लग्नांमध्ये फक्त फोटो काढण्यासाठी वापरणारं एक छोटंसं खेळण्यासारखं यंत्र, मुलांना खेळण्यासाठी वापरणारं यंत्र असं लोकांना आतापर्यंत वाटत होतं. परंतु ड्रोन हे तंत्रज्ञान सॅटेलाईटवरून जे चित्र घेतली जातात त्याच्यावरून पूर्ण देशाचा किंवा आपण जगाचा हवामान आपल्याला अंदाज मिळतो. परंतु छोट्या क्षेत्रामध्ये जेव्हा ढग असतील तेव्हा त्या सॅटेलाईटचा वापर होत नाही. अशा वेळी आपल्याला शेतीमधून जे काही बदल होत आहेत त्याची माहिती मिळणं, आपल्या डोळ्यांना न दिसणारे जे रंग आहेत, आपल्या डोळ्यांना फक्त लाल, हिरवा आणि निळा हे 3 रंग दिसतात, त्याच्यातून आपल्याला समजतं की समोर काय आहे. परंतु त्याच्यापेक्षा जास्त रंगछटा माहिती करून घ्यायच्या असतील तर मल्टीस्पेक्ट्रल, हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सेन्सर्स आहेत, थर्मल सेन्सर्स आहेत किंवा 3D लडारसारखे सेन्सर्स आहेत. अशा सेन्सरचा वापर करून जमिनीची माहिती, पिकांची माहिती गोळा करणं याच्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. आणि ड्रोन हे फार काही वेगळं नाही आहे. जे मानवरहित विमान आहे ज्याचा पायलट हा जमिनीवर असतो आणि तो जमिनीवरून त्या ड्रोनला चालवत असतो. म्हणजे आपण जे पाहिलं असेल की हेलिकॉप्टर जसं आहे तशाच पद्धतीने मल्टीकॉप्टर ड्रोन्स वापरले जातात जे रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने चालवले जातात. हो, पण मग शेतकऱ्यांना याचे कोणकोणते फायदे होतात? यात मुख्य म्हणजे फायदा मी म्हटल्याप्रमाणे आपल्या डोळ्यांना जे रंग दिसतात ते 3 रंग असतात. म्हणजे आपण हिरवा रंग असेल तर त्यातमध्ये पोपटी रंग वेगळा आपण सांगू शकतो, पण या हिरव्या रंगाच्या जवळजवळ 200 छटा असतात त्या आपल्याला माहिती नसतात. आणि अशा एवढ्या छटा मधून जर समजा रंग पिवळा पडला असेल पिकांचा त्यावेळी
नायट्रोजनची मात्रा त्या पिकाला कमी पडलेली आहे हे जाणून घेण्यासाठी कृषी तज्ज्ञाची किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाची आवश्यकता असते. पण प्रत्येक ठिकाणी तो उपलब्ध होईल असं नाही. म्हणून मग अशा ठिकाणी आपल्याला जर ती माहिती गोळा करायची असेल, त्याच पद्धतीने जमिनीचा प्रकार जो आहे तो कसा आहे ते ठरवण्यासाठी, पूर परिस्थितीमध्ये कुठपर्यंत पाणी आपल्या शेतामध्ये गेलेलं आहे, त्याच्यामुळे किती नुकसान झालेलं आहे याचं सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला ड्रोनचा फायदा नक्कीच होतो. आणि शेतकऱ्यांना शेताला पाणी किती द्यायचं आहे याचा तणाव किती आहे शेतामध्ये, आणि कोणत्या प्रकारची शेती आहे, कोणत्या प्रकारचं क्षेत्र आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्पादन किती मिळणार आहे हे सरकारला समजण्यासाठी सुद्धा या सर्वेक्षणाचा उपयोग होतो. म्हणजे त्यामुळे शेतकरी आणि सरकार या दोन्ही गोष्टींना किंवा आपल्याला पुढचं जे नियोजन करायचं आहे त्या गोष्टींसाठी ड्रोनचा वापर उपयोगी आहे. आता मग यामध्ये सुद्धा ड्रोनचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का शेतीसाठी वापर करताना? हो, शेतीमध्ये वापर करताना आपण महत्त्वाच्या 2 गोष्टींचा विचार करतो. तुमचं क्षेत्र किती आहे, त्या क्षेत्रामध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे, किंवा तुमच्याकडे कोणते रिसोर्सेस आहेत, म्हणजे आपल्याकडे कोणत्या गोष्टी उपलब्ध आहेत, उपलब्ध असणाऱ्या बाबींची माहिती गोळा करणं आणि त्या मिळालेल्या माहितीचा वापर करून पुढे आपल्याला त्या शेतामध्ये काय उपाययोजना करायच्या. समजा जर एका शेतामध्ये एक ज्वारीचं क्षेत्र आहे किंवा ज्या ठिकाणी भाताचं क्षेत्र आहे, अशा ठिकाणी रोग आला आणि तो रोग आल्यानंतर आपण एखादी उपाययोजना करतो. ती उपाययोजना करण्यापूर्वी आपल्याला त्या क्षेत्राबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. अशी जी माहिती आहे ती गोळा केल्यानंतर मग अचूक पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करता येईल. म्हणजेच आपल्याला पिकांबद्दल माहिती घेणं, त्याच्याबद्दल एक विचार करणं, निर्णय घेणं आणि घेतलेल्या निर्णयानुसार आपल्याला उपाययोजना करणं, ह्या तिन्ही गोष्टींसाठी ड्रोनचा वापर करता येतो. मग आता यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन वापरले जातात. एक तर विमानासारखे जे असतात, फिक्स्ड विंग ड्रोन म्हणतात त्याला. असे ड्रोन आहेत ते फक्त सर्वेक्षणासाठी वापरले जातात, कारण त्यांचा जो कामाचा उरक आहे तो खूप जास्त आहे. एक वेळी जो विमान वरती गेल्यानंतर साधारणपणे 500 एकरचं क्षेत्राचं सर्वेक्षण तो करून येतो. 40 मिनिटामध्ये हे सर्वेक्षण केलं जातं. आणि दुसरं जे आहे ते आपण हेलिकॉप्टरसारखे वापरला जाणारे ड्रोन, त्याचा वापर आपण कॅमेरासाठी फोटो काढणे, त्याच्यानंतर सर्वेक्षण करणे आणि जसं मी म्हटलं की कीडनाशकांचा किंवा जे उर्वरक आहेत फर्टिलायझरचा ॲप्लिकेशन, त्याच्यासाठी सुद्धा ड्रोनचा वापर करता येतो. त्यासाठी मात्र मल्टीकॉप्टर ड्रोन वापरले जातात. आणि तिसरा प्रकार म्हणजे ह्या दोन्हीचं एकत्रीकरण करून केलेलं, कारण विमानाचा जो आहे त्याला आपल्याला रनवे लागतो किंवा कॅटापॉल्टसारखी योजना लागतात, ज्याने आपल्याला तो ड्रोन फेकावा लागतो आणि मग तो आकाशात उडत जातो. त्याला विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण पण लागतं. परंतु जे मल्टीकॉप्टर ड्रोन आहेत ते जागेवरून आकाशात जातात आणि ते काम करत असतात. त्याच्यासाठी मात्र बॅटरीचा हे जास्त लागतं, त्याचा खूप वेळ तो चालत नाही. म्हणून मग ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून व्हीटॉल अशा नावाचं जो ड्रोन आहे, व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग असं इंग्रजीत म्हटलं जातं, असे ड्रोन आहेत ते आकाशात सरळ हेलिकॉप्टरसारखे वरती जातात आणि मग तिथे गेल्यानंतर ते विमानासारखं काम करतात. अशा प्रकारचे ड्रोन हे शेतीमध्ये वापरले जातात. तर मग शेतकऱ्यांनी या ड्रोनचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे? तसं पाहिलं तर शेतकरी बंधूंनी स्वतः हा ड्रोन वापरणं तेवढा आत्ता या काळामध्ये संयुक्तिक वाटत नाही, परंतु त्यासाठी प्रशिक्षित असा ड्रोन पायलट असण्याची गरज आहे. भारतामध्ये जर कोणालाही ड्रोन वापरायचं असेल, ज्याप्रमाणे तुम्हाला गाडी चालवण्यासाठी लायसन्स घ्यावं लागतं, त्याच पद्धतीने हा ड्रोन वापरण्यासाठी सुद्धा प्रशिक्षित असा पायलट लागतो आणि त्याला DGCA जी आपली उड्डाण संचालनालय भारत शासनाचं आहे, त्यांच्याकडून एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं, जेणेकरून ते 10 वर्षासाठी आपल्या भारतामध्ये ते ड्रोन उडवू शकतील. मग तसं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी त्यांना भारतामध्ये उपलब्ध असलेल्या 57 वेगवेगळ्या ड्रोन प्रशिक्षण संस्था आहेत,
ज्या DGCAच्या मान्यता प्राप्त संस्था आहेत त्याच्यापैकी एक संस्था ही महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुद्धा आहे. त्या ठिकाणी ते प्रशिक्षण घेऊ शकतात आणि ते 7 दिवसाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तो व्यक्ती भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी ड्रोन उडवू शकतो. असा ड्रोन उडवणाऱ्या व्यक्ती कडून त्यांनी काम करून घ्यावं किंवा शेतकऱ्यांसाठी खास सवलत म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्या जे प्रशिक्षणाची जी फी आहे त्याच्यामध्ये आम्ही सवलत दिलेली आहे. तिथे येऊन ते त्या ड्रोनचं प्रशिक्षण घेऊ शकतात आणि खास करून विशेष म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठात जे ड्रोनचं प्रशिक्षण दिलं जातं त्यासाठी फवारणीचं ड्रोनचं प्रशिक्षण 2 दिवस एक्स्ट्रा दिलं जातं, जे कोणत्याही बाकी प्रशिक्षण संस्थांमधून दिलं जात नाही. पण याची प्रशिक्षण जे शुल्क आहे ते किती असतं? प्रशिक्षण शुल्क थोडंसं सामान्य शेतकरी किंवा सामान्य माणसाच्या दृष्टीने थोडं जास्त वाटेल, परंतु 7 दिवसाचं प्रशिक्षणासाठी हे 55,000 रुपये शुल्क आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी ते कमी करून शेतकरी आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 40,000 रुपये एवढं प्रशिक्षणाची फी आहे. परंतु एवढं लक्षात घ्याल की ते 7 दिवसाचं प्रशिक्षण गेल्यानंतर ती व्यक्ती लगेचच आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते किंवा कोणत्याही आत्ता भारतामध्ये जवळजवळ 200 असे ड्रोनचे जे उत्पादक आहेत ते आणि त्याच्याबरोबरच जे भाडेतत्वावरती ड्रोनची सेवा पुरवतात अशा भरपूर संस्था आहेत. त्यांच्याकडे पायलटची आवश्यकता आहे. त्यांना लगेचच 20 ते 25 हजाराची नोकरी लागू शकते. त्यामुळे तो खर्च तर 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांचा लगेच परत मिळेल. कीटकनाशक फवारणी याच्यासाठी ड्रोनचा मुख्यत्वे वापर होतो, तर मग हा कसा वापर केला जातो? खरं तर भारतामध्ये आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी साहेबांनी एकाच वेळी भारतभरामध्ये 100 ड्रोन किसान ड्रोन म्हणून एका वेळीच त्यांना झेंडा दाखवला आणि भारतामध्ये त्या ड्रोनच्या क्रांतीचा उगम झाला. आणि तुम्ही समजू शकता की त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या 1 ते 2 वर्षाच्या काळामध्ये भारतभरामध्ये 1 लाखभर ड्रोन सगळीकडे उडत असतील. हेच पाहिलं तर आपण साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 43,669 खेडी आहेत. तर प्रत्येक खेड्यामध्ये ज्या जमीन आहे त्या प्रत्येक खेड्यामध्ये 1 ड्रोन आणि साधारणपणे 3 ते 4 जर नवीन युवकांनी ते काम करायला सुरुवात केली तर ते युवकांना बाहेर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 लाख नवयुवकांना खेड्यांमध्ये राहूनच नवीन रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि असे जे युवक आहेत ते स्वतःचा ड्रोन विकत घेऊ शकतात. त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधून सबसिडी मिळते आणि ती मदत पण केली जाते. तसेच प्रशिक्षणासाठी सुद्धा त्यांची सोय आहे. आणि हेच प्रशिक्षण घेतल्यानंतर कीटकनाशकांचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण जेव्हा हातपंपानी फवारणी यंत्राने जे फवारणी करतो त्याच्यासाठी 1 एकर शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 तास लागतात एका व्यक्तीला. आणि खर्च जो आहे ते 500 ते 600 रुपये प्रति एकराला फक्त हाताळणीचा खर्च येतो. त्याच्यामध्ये औषधाचा खर्च घातलेला नाही आहे. परंतु ज्यावेळेस आपण ड्रोनच्या सहाय्याने ही फवारणी करतो तेव्हा आपण 10 लिटर पाण्यामध्ये जे औषध आपल्याला 1 एकरासाठी लागणार आहे ते वापरतो आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 6 मिनिटाच्या कालावधीमध्ये ही पूर्ण फवारणी केली जाते. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की आपल्याला वेळेची बचत होते. ज्यावेळी आपण हातपंपाच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या पंपाच्या सहाय्याने फवारणी करत असतो तेव्हा 200 लिटर पाण्यामध्ये ही फवारणी करत असतो. 200 लिटर पाण्याचा वापर होतो आणि इथे मात्र 10 लिटर पाणी, म्हणजे जवळजवळ 90 ते 95% पाण्याची बचत आपण करतो इथे. आणि जेव्हा ड्रोनच्या सहाय्याने फवारणी केली जाते तेव्हा त्याचे जे तुषार तयार होतात ते खूप छोट्या प्रमाणावर असतात आणि त्याची पसरणी जो आपण विस्तार जो आहे तो सर्व पिकावरती एकसारख्या प्रमाणात होतो. त्यामुळे कीड नियंत्रण हे लवकरात लवकर होतं. त्यामुळे औषध वाया जात नाही. कारण आपण जेव्हा 200 लिटर पाण्यासोबत औषध फवारत असतो तेव्हा ते पाणी जमिनीवरती पडतं आणि ते जमिनीवरती जातं
म्हणजे पिकांवरती जेवढं औषध राहतं 20% जवळजवळ आपल्याला नुकसान होत असतं, तर ते इथे होत नाही. त्यामुळे हे दोन्ही फायदे आहेत आणि म्हणून कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनचा वापर आता वाढत आहे. ज्या ठिकाणी आपल्याला असं पाहाल की आपण ऊस आहे, तो 120 दिवसानंतर ऊसामध्येच्या क्षेत्रामध्ये कोणताही मजूर हा जायला तयार होत नाही. सोयाबीन आहे, सोयाबीनवरती विविध रोग आता नवीन येत आहेत. ज्यावेळी पीक जास्त वाढलेलं असतं तेव्हा त्या पिकामध्ये कुठलाही मजूर जायला तयार होत नाही, कारण त्याच्यामध्ये साप असू शकतात किंवा ते एवढा घनदाट झालेलं असतं की त्याच्यामध्ये चालता येत नाही त्याला. त्यामुळे फवारणी करण्याचं शक्यतो लोक टाळतात आणि मग त्याच्यामुळे पिकाचं नुकसान होतं. त्यामुळे हे जो ऊस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे किंवा भात आहे ज्याच्यामध्ये पाणी असतं, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचे मजूर जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी आपल्याला कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनचा वापर करणं उपयुक्त आहे. सर, तुम्ही शेतीसाठी ड्रोनचे एवढे फायदे सांगितलेत, म्हणजे त्याचा निश्चितच खूप म्हणजे अगदी दुपटीने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. पण मग जसं प्रत्येक वेळेस काहीतरी आव्हानं येतात किंवा काहीतरी तोटे असतात, तर यामध्ये शेतीसाठी वापर करताना ड्रोनचे काही तोटे किंवा आव्हानं आहेत का? हो, नक्कीच. कोणतंही तंत्रज्ञान हे एकदम तुमचा रामबाण उपाय असं ठरत नाही. त्या प्रत्येक गोष्टीला काही लिमिटेशन आहेत. ते आव्हानं, तोटे असं म्हणू शकतो आपण. परंतु त्याच्यावरती मात करता येते. ड्रोन ही तशीच नवीन यंत्रणा आहे जी शेतीमध्ये वापरली जात आहे. पूर्वी आपण ट्रॅक्टर वापरत होतो, आता ड्रोनचा वापर केला जातो आहे. जेव्हा ड्रोनचा वापर कीटकनाशक फवारणीसाठी केला जातो तेव्हा आता समजा पाऊस आता पडतोय, या पावसाळ्याच्या काळामध्ये तुम्हाला ड्रोनचा वापर करता येत नाही, कारण त्यावेळी पाऊस पडत असताना ड्रोन हा काय वॉटर रेजिस्टंट नाही आहे. त्यामुळे पाण्यामध्ये त्याला वापरता येत नाही. जेव्हा हवेचा वेग हा 10 मीटर पर सेकंदपेक्षा जास्त असतो किंवा कधीतरी अचानक हवा बदलत असते, अशा वेळेस ड्रोनचा वापर करता येत नाही. तसंच आपल्याला ज्यावेळी ड्रोनचा वापर करायचा आहे तेव्हा पहिला मुद्दा येतो की त्याची किंमत किती. तर सगळ्यात जास्त मोठं आव्हान आत्ता सध्या तेच आहे की भारतामध्ये ड्रोनचा वापर करण्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्या येण्यापूर्वीपासूनच त्याची किंमत ही जरा थोडीशी जास्त आहे आणि हे हवेत चालणारं यंत्र आहे आणि ते चालवण्यासाठी प्रशिक्षित पायलटची आवश्यकता असते. ड्रोनची किंमत सध्या तरी 10 लिटर कॅपॅसिटीचा जो फवारणीचा ड्रोन आहे त्याची किंमत ज्या उपलब्ध बाजारामध्ये उपलब्ध आणि मान्यताप्राप्त जे ड्रोन आहेत त्यांची किंमत साधारणपणे 8 लाख रुपये आणि त्याच्याबरोबर टॅक्सेस वगैरे धरून ते 10 लाखाचा तो एक सेट पडतो. आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु ते साध्य करण्यासाठी सरकारच्या काही योजना पण आहेत, त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करूच. परंतु आव्हानांमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याची किंमत जास्त आहे. त्याचा वापर करण्यासाठी बॅटरी लागते आणि ते बॅटरीचा वापर करण्यासाठी तुम्हाला चार्जिंग करावं लागते बॅटरी, आणि साधारणपणे 15 मिनिटापर्यंत तो बॅटरीचा सेट चालतो. 15 मिनिटानंतर तुम्हाला बॅटरी चार्ज करायला लागते. म्हणजेच तुमच्याकडे कमीत कमी 4 बॅटरीचे सेट पाहिजे जर तुम्हाला सलग वापर करायचा असेल तर, कारण 15 मिनिटांनंतर तो चार्जिंग करायला जर बॅटरी लावली आपण तर ती 1 तास चार्जिंगसाठी घेते. म्हणजेच तुम्हाला त्या बॅटऱ्या तुमच्याकडे ठेवाव्या लागतील आणि ह्या बॅटरीसुद्धा भारतामध्ये मिळत नाहीत सध्या. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. या ड्रोनचे उत्पादक जे आहेत त्यांना बरेचसे जे कंपोनंट आहेत ते बाहेरून येतात. मग हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ड्रोनच्या वापरामध्ये आहे. परंतु हे तंत्रज्ञान आता विकसित होत आहे आणि त्यामुळे याच्यामधले जे आव्हानं आहेत ते कमी होतील. आणि तोटा म्हणाल तर जेव्हा आपण हवा असते आणि त्यावेळी फवारणी करत असू तेव्हा कदाचित जेव्हा जास्त हवा असेल तर तुम्ही एका पिकावरती फवारणी करत असताना दुसऱ्या शेतामध्ये कदाचित औषध जाण्याची शक्यता आहे. परंतु त्याच्यावरती आता काही संशोधन चालू आहे जे दुसऱ्या शेतामध्ये औषध जाऊ नये किंवा कोणत्या प्रकारची औषधं वापरायची, किती वेगाने ती वापरायची, याच्यावरती बरंचसं संशोधनाचं काम चालू आहे. तेव्हा ते तोटे कमी होतील.
जसं तुम्ही योजनांबद्दल बोललात, तर मग अशा प्रकारे मग कृषी क्षेत्रामध्ये जर शेतकऱ्यांना याचा वापर करायचा असेल तर कोणकोणत्या योजना आहे शासकीय स्तरावर आणि प्रशिक्षणासाठी कशा पद्धतीनं मदत केली जाते? सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आता केंद्र शासन आणि राज्य शासन शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती त्याला प्रोत्साहन देत आहे आणि त्या प्रोत्साहनामध्ये जी सबमिशन ऑन मेकॅनायझेशन म्हणजे यांत्रिकीकरणाची जी योजना आहे केंद्राची, त्याच्या अंतर्गत जेव्हा आपल्याला शेतकऱ्यांना किंवा ज्या लोकांनी कृषीचं पदवीधर म्हणून शिक्षण घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना जर ड्रोन घ्यायचा असेल तर 50% सबसिडी केंद्र शासनाने दिली आहे, 50% आणि 5 लाख रुपयांपर्यंत. आणि इतर शेतकरी आहेत त्यांना 40% किंवा 4 लाख रुपयांपर्यंत. आणि त्याबरोबरच हा ड्रोनचा प्रसार व्हावा म्हणून कृषी विद्यापीठे किंवा सरकारी संस्था आणि शेतकरी संस्था यांच्यासाठी खास सबसिडी दिलेली आहे. शासकीय संस्थांसाठी 100% आणि शेतकरी उत्पादक संस्थांसाठी 75% एवढी सबसिडी सरकारने जाहीर केलेली आहे. आणि त्या योजनेचा लाभ आता सर्व शेतकरी घेत आहेत आणि त्यामुळे ड्रोनचा प्रसार होण्यास मदत होणार आहे. त्याबरोबरच बँकांच्या कडून सुद्धा कमी व्याजाने आपल्याला ह्यासाठी कर्ज मिळत आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या शासकीय स्तरावर योजना आहेत. निश्चितच महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत यासाठी खूप चांगलं योगदान दिलं जात आहे. तर शेतकऱ्यांना जर या क्षेत्रात यायचं असेल किंवा याचा वापर जरी करायचा असेल तर तुम्ही काय सांगाल? महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आम्ही साधारणपणे 3 वर्षापासून ड्रोनच्या वापराबाबत काम करत आहोत. तिथे ड्रोनचा वापर हा सर्वेक्षणासाठी करणे, कीड व रोग यांचं निरीक्षण करणे, पाणीचा तणाव किती पिकांवरती आहे त्याच्यावरती काम करत आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकांवरती फवारणी करण्यासाठी जे ड्रोन वापरले जातात त्याच्या सर्व यंत्रणांचा किती वेगाने, किती उंचीवरून आणि किती प्रमाणात औषध वापरायचं याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. आणि त्याच्याबरोबरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये सर्वात प्रथम कृषी विद्यापीठाला जी ड्रोन प्रशिक्षण संस्थेची मान्यता मिळाली ती 2022मध्ये नोव्हेंबर 2022 पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन चालू आहे. आणि आम्ही आत्तापर्यंत 86 पायलट्सना आत्तापर्यंत प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आमचे 100 पायलट्स आत्ता ह्या महिन्यात पूर्ण होतील. आणि यापुढेही हे काम चालूच राहील. कोणत्याही शेतकऱ्याला जर असं प्रशिक्षण घ्यायचं असेल किंवा शेतकऱ्याच्या मुलांना असं प्रशिक्षण घ्यायचं असेल, शेतकरी उत्पादक संस्थेचे काही प्रतिनिधी असतील त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे सवलत दिली जाते आणि या सवलतीच्या दरात त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यासाठी तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संपर्क साधू शकता. कोणाला जरी ह्याचा वापर करायचा किंवा प्रशिक्षण घ्यायचं आहे तर त्यासाठी कृषी विद्यापीठामध्ये ते जाऊन याविषयी संपूर्ण माहिती घेऊन तिथे विचारपूस करू शकतात. शेतकरी बांधवांना मी विनंती करेन की त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट द्यावी आणि आमच्याकडे उपलब्ध असणारे 40 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स आहेत आणि त्याच्यावरती काय काम करतो आम्ही, ते कशा पद्धतीने उपयुक्त आहेत याच्याबद्दल ते माहिती घेऊ शकतात. आणि नक्की त्याबद्दल आमचं सहकार्य त्यांना उपलब्ध असेल, त्याच्याबद्दल त्यांना माहिती जरूर मिळेल. निश्चितच. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं आधुनिककरण जर करायचं असेल तुम्हाला आणि त्यामध्ये मोठा फायदा घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने शेतीसाठी ड्रोनचा वापर करताना काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं प्रशिक्षण घेतलं पाहिजे किंवा आपल्या शेती क्षेत्रासाठी कशा पद्धतीनं त्याचा वापर केला पाहिजे, कारण अनेक फायदे यामध्ये आहेत. या सगळ्याबाबत सरांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, तुम्ही आज इथे कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.